आताच एक लेख वाचला ज्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही फक्त लवकर उठता म्हणून तुम्ही स्वतःला फार कर्तबगार समजू नका. फक्त लवकर उठण्याने काही होत नाही, तर उठल्यानंतर तुम्ही काय काय करता हे महत्त्वाचं आहे. आणि मग माझ्या डोळ्यासमोरून अशी बरीचशी माणसं तरळून गेली की जी फक्त लवकर उठण्याच्याच गोष्टी करत असतात. म्हणजे आम्ही कसे पहाटे उठतो, आम्ही कसं लवकर आंघोळ आणि पूजा करतो वगैरे वगैरे, पण त्याच्यानंतर दिवसभर अक्षरशः झोपून दिवस काढतात. आणि आमच्यासारख्या जरा उशिरा उठणाऱ्या लोकांना ते 4 वेळा सुनावतात देखील. एक तर बाई स्वतः काहीच करत नाही, पण एका अतिशय ॲक्टिव्ह आमच्या मैत्रिणीला सांगत होत्या की मी आंघोळ केल्याशिवाय सकाळचा चहासुद्धा घेत नाही, पण लवकर उठून फक्त स्वतःची आंघोळ करणं हेच त्यांचं काम आहे. आणि हे वर्षानुवर्ष आम्ही पाहिलंसुद्धा आहे. त्या उलट जिला त्या हे सुनवत होत्या ती आमची मैत्रीण भले 9 वाजता उठते, पण त्यानंतर रात्री 9पर्यंत ती पाठ टेकतसुद्धा नाही, इतकी ॲक्टिव्ह आहे. त्यामुळं अशी माणसं जेव्हा मला भेटतात ना, खरंच त्यांना कसं सांगावं, कसं समजवावं आणि त्यांना कसं हँडल करावं हेच कळत नाही. उठा तुम्ही लवकर, पहाटे उठा, काय हवं ते करा, पण म्हणून उशिरा उठणाऱ्या माणसांना आळशी समजू नका. प्रत्येकाची उशिरा उठण्याची काही कारणं असतात. कुणाला झोप लागत नाही, कुणाचं काम उशिरा रात्रीपर्यंत असतं. तुम्ही किती वाजता झोपता हे कोणी विचारत नाही, पण तुम्ही किती वाजता उठता हे मात्र लोक आवर्जून विचारतात आणि त्यावरून तुम्हाला जज करतात. बघा, तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलाय का?